2022ला की 2 आठवड्यात तुम्ही इलेक्शन्स घ्या आणि त्या घेत असताना त्यांनी डिलिमिटेशनच्या बाबतीत काही मर्यादा आखून दिल्या होत्या. 11/3/2022च्या अगोदरचं जे डिलिमिटेशन आहे तोच बेस मानून तुम्ही इलेक्शन्सला सुरुवात करा. त्याच्यानंतर काही कारणास्तव त्या इलेक्शन झाल्या नाही आणि त्या इलेक्शन्स आत्ता होत आहेत. पण याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय जो होता 2022चा की तुम्ही कुठल्या तारखेची बेसलाईन धरावी, ती बेसलाईन सोडून आता नवीन प्रभाग रचना आणि नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं आहे. आणि हे डिलिमिटेशन इतकं चुकीचं आहे, इतक्या तफावती आहेत त्याच्यामध्ये की प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक ग्रामपंचायतीमधनं ह्याच्याबाबत तक्रारी येत आहेत. आपल्या मनाला येईल तसं प्रभाग रचना करण्यात आलेली आहे, आपल्या मनाला येईल तशी प्रभागामध्ये लोकसंख्या टाकण्यात आलेली आहेत, आपल्या मनाला येईल तसे प्रभाग जोडण्यात आले आहेत. प्रभागाची निर्मिती करत असताना लोकांची सोय व्हावी याच्यासाठी प्रभागाची निर्मिती करावी असा स्पष्ट संकेत असताना राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना करण्यात आली. आणि याच्यात सर्वात मोठा हात हा इलेक्शन कमिशनचा आहे. इलेक्शन कमिशनकडे माझ्यासारख्या माणसाने 5 महिन्यापूर्वी पत्र पाठवून सांगितलं होतं की प्रभाग रचना हे कधीही अधिकारी करत नसतात, तर राजकीय पक्ष जे तिथे प्राबल्य ठेवतात ते राजकीय पक्ष तिथे प्रभाग रचना करत असतात. आणि या प्रभाग रचनेवरती ऑब्जेक्शन देखील घेण्यात आलं. अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या. आमचीही एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. हिज लॉर्डशिप घुगे साहेब यांनी मुख्य न्यायमूर्तींनी ही केस ऐकावी असं सांगितली. त्यांनी बेंच बसवावं असं सांगितलं. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचं लिमिटेशन आहे की 31 तारखेपर्यंतच आम्ही तुम्हाला परवानगी देतोय, आणि दुसरीकडे सगळ्या याचिका ह्या सर्व उच्च न्यायालयात आता पेंडिंग आहेत. ह्याबाबत देखील आपण ह्या याचिका आमच्या विरुद्ध असल्याने आपण ह्या ऐकाव्यात हे सांगण्यासाठी इलेक्शन कमिशन कोर्टात गेलेलं नाही. म्हणजे कसंही करून आपला खोटारडेपणा पुढे येऊ नये म्हणून 31 तारखेनंतर कोर्टाने ऐकलं तर ते इन्फेक्शियस होईल. म्हणजे आम्ही केलेल्या याचिकांना काही अर्थच राहणार नाही असा एकंदर इलेक्शन कमिशनचा कारभार आहे. इलेक्शन कमिशनला खरं तर सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते 4/5/2022ला त्याच्यानुसार डिलिमिटेशन करायला पाहिजे होतं. त्याच्यानुसार डिलिमिटेशन न करता मनमानी पद्धतीने डिलिमिटेशन केले, मनमानी पद्धतीने वॉर्ड केले. आणि हे फक्त ठाण्यापुरतं मर्यादित नाही, कारण का याचिका समजा आम्ही ठाण्यातनं केली आहे, पण आता मात्र आम्ही जेव्हा बघतो आहोत तेव्हा कमीत कमी 100 याचिका वेगवेगळ्या खंडपीठापुढे आहेत. सर्व नागपूर खंडपीठापुढे आहेत, कोल्हापूर खंडपीठापुढे आहेत, औरंगाबाद खंडपीठापुढे आहेत, मुंबई खंडपीठापुढे आहेत. आणि या सगळ्या सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकत्रित ऐकाव्या असं सरकारने निवेदन केलेलं आहे. तेही इलेक्शन कमिशनने केलेलं. म्हणजे इलेक्शन कमिशनची भूमिका काय हे म्हणजे अजूनही गुलदस्त्यात आहे. इलेक्शन कमिशनची भूमिकाच संशयास्पद आहे. निवडणुका ते कुठल्या पद्धतीने घेतात याबद्दल आमच्या मनात प्रचंड साशंकता आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही जर तुम्ही पाळणार नसाल तर इलेक्शन हे संशयाच्या घेऱ्यात आहेत. तुम्हाला एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी तुम्ही हे काम करतात असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि याच्यात सगळे ऑर्डर्स दिलेले आहेत.
त्या ऑर्डर्स क्लिअर कट काय म्हणतात हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. हे सगळं याच्यात दिलेलं आहे. काय काय सध्या म्हणजे मोर्चा हे बघा, लोकशाहीमध्ये एकीकडे एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूशन्स असतात, त्या इन्स्टिट्यूशन्सच्या मनमानी विरुद्ध लोकांचा उद्रेक दाखवावा लागतो. तो उद्रेक दाखवण्याचं आमचं काम आहे. आज नाहीतर उद्या त्यांना जाग येणारच. हे जास्त दिवस चालत नाही. म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये एका घरामध्ये 188 वोटर आहेत, घर नंबर 1, आणि सरकारने लिहून दिलंय की असं घर नंबर 1 नावाचं घरच अस्तित्वात नाही. गावामध्ये लोक गेली शोधायला, तर तिथे त्या गावामध्ये घर नंबर 1 किंवा त्या प्रकारची माणसंच नाही. 188 माणसं त्या गावात सापडलीच नाही. अशा पद्धतीने जर इलेक्शन होणार असतील तर आश्चर्य आहे. असं आहे की टिंगल-टवाळी करून प्रश्न सुटत नसतात. प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं लागतं. त्यांची पूर्ण प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. कारण का सक्षम विरोधी पक्षनेता आपल्याला नकोच आहे. आपण जो कारभार करतो तो मनमानीपणाने चालला पाहिजे. त्यामुळे सक्षम विरोधी पक्षनेता उभाच राहता कामा नये, अशा पद्धतीने त्यांनी राहुल गांधींची हेटाळणी केली. पण आज जेव्हा पर्याय समोर दिसतोय तेव्हा राहुल गांधी यांना पूर्ण जगभरामध्ये अत्यंत सन्मानाने, विश्वासाने आणि गांभीर्याने घेतलं जातं. आज जगातल्या जवळजवळ 180 विद्यापीठांनी त्यांना आपल्या विद्यापीठामध्ये भाषण देण्यासाठी बोलवलं. जगामध्ये जेव्हा विद्यापीठ तुम्हाला भाषण द्यायला बोलवतं तेव्हा तुमची कुवत, तुमची बुद्धिमत्ता याची ती परीक्षा असते, त्याची ती ओळख असते. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने हे आरोप लावताय, आता तुम्ही जे काही मुद्दे मांडतात की एका घरामध्ये 188 मतदार वगैरे आहेत, परंतु सत्ताधारी म्हणतात की हा तुम्ही एक नरेटिव्ह सेट करताय. सगळा ज्या पद्धतीने लोकसभेत नरेटिव्ह सेट केला असं आहे. नरेटिव्ह सेट करतोय तर आम्हाला माणसं दाखवा. आम्ही गाव सांगतोय, घर सांगतोय, आम्हाला माणसं दाखवा. या माणसं कशी काय नोंदवली गेली ते सांगा. एकीकडे इलेक्शन कमिशनचे अधिकारी लिहून देतात आमच्या आमदाराला की ही माहिती गुप्त ठेवण्यात आली, कुठल्याही मतदाराची माहिती देणं योग्य नाही. दुसरीकडे चोखलिंग मला सांगतात या अधिकाऱ्यावर कारवाई करू, ही गुप्त नाही आहे, तुम्हाला माहिती द्यावीच लागेल. म्हणजे हा विरोधाभास आहे. खालच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरं द्यायची, वरती आले की सांगायचं नाही ना कारवाई करतो. सगळं एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि हे आम्ही आज म्हणत नाहीये, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना 18 ऑक्टोबर 2024लाच आम्ही सांगितलं होतं की तुमचे कंप्लीट इलेक्शन मशिनरी मॅनेज झालेली आहे. तुम्ही वारंवार पुरावे देत आहात, आज तुम्ही पुरावे देत आहात. स्थानिक निवडणुकीनंतर असं आहे की कुठल्याही पद्धतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या परत एकदा खोट्या याद्यांवरती, खोट्या मतदारांवरती, बाहेरनं आणलेल्या मतदारांच्या जोरावरती जिंकायच्या असा पणच इलेक्शन कमिशननी आणि सरकारने मिळून दोघांनी हातमिळवणी करून केलेला आहे. आमचं स्पष्ट मत आहे की इलेक्शन कमिशन हे स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवून बसलेलं आहे. इलेक्शन कमिशनला स्वतःचं अस्तित्वच राहिलेलं नाही. किंबहुना सरकार सांगेल तेच खरं असं जर इलेक्शन कमिशन म्हणणार असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला दिलेलं स्वातंत्र्य हेच मुळीच धुळीस मिळालेलं आहे. तुम्ही इतके पुरावे देत आहात, वारंवार प्रेझेंटेशन दिले जात आहे, कागदपत्र निकाल दिला, तुम्ही पुरावे दिले, काँग्रेस नेतेही पुरावे दिले, मात्र निवडणूक आयोग म्हणते की आमच्याकडे कुठलीही गैर जे आहे ते पत्रामुळे झालेले जे मतदार यादी तुम्हाला म्हणजे आता
पुढच्या 2-3 दिवसात अजून एका मतदारसंघामध्ये 73,000 मतांचा घोटाळा आम्ही समोर आणतो. 73,000 मतांचा. अजूनही तुम्ही म्हणाल की नाही काहीच झालेलं नाही, काहीच झालेलं नाही, तर मग काहीच झालेलं नाही. संपदा मुंडेंनी आत्महत्या केलं ते काय तिच्यामुळे गेली, काहीच झालेलं नाही. आदित्य ठाकरे यांनी काल जे प्रेझेंटेशन दाखवलं केलेलं आहे त्याचं असं म्हणणं आहे की अधिसूचना अजूनही केरळमध्ये निघालेली नाही. स्थानिक संस्थांची आवश्यक देखील आहे, मात्र केरळमध्ये हे SIR करतायत, इथे करायला त्यांना काय प्रॉब्लेम आहे? तोच प्रॉब्लेम आहे की केरळमधलं राज्यामध्ये SIR तुम्ही करता आणि महाराष्ट्रामध्ये म्हटलं SIR करण्यास विरोध करताय. हे काय घ्या ना तुम्ही, सांगा ना ठीक आहे. सरकारने आणि सगळ्यांनी जाऊन जर सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्हाला मतदार याद्यांबद्दल घोटाळे निदर्शनास आणलेले आहेत, विरोधी पक्षांचा आक्षेप आहे, आम्ही मतदार याद्या व्यवस्थित करतो आणि इलेक्शन घेतो, तर सर्वोच्च न्यायालय काय सांगणार? चोऱ्या नाही 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 तसं नाही करता येणार, तुम्ही तशा जशा याद्या आहेत तशा वापरा आणि इलेक्शन घ्या इलेक्शन. अहो सर्वोच्च न्यायालयात याचिका पडल्या आहेत लोकांच्या की निवडणुकीमध्ये घोटाळे झालेत आणि पुराव्यासकट देत आहेत लोक. एकेका माणसाचं 6-6 वेळा नाव देत आहेत, एकाच यादीमध्ये 6 वेळा नाव असलेली मतदार याद्या देत आहेत. अजून किती घोटाळे द्यायचे लोकांनी समोर आणून? फडणवीस म्हणतात की विरोधक पुरावे देऊ शकले नाही. आता काही वेळापूर्वीच कदाचित ते त्यांच्यापर्यंत आमचे पुरावे पोचलेले नसते. आदित्य ठाकरे यांनी काल जे प्रेझेंटेशन दिलं त्यावरून ते सांगतात की आदित्य ठाकरे पप्पू बनू नये, राहुल गांधी ते ठीक आहे. आता ते काय म्हणतात याच्यावरती जास्त भाष्य करण्यात काही उपयोग नाही. कुठल्याही व्यक्तिमत्वाची व्यक्तीची हिटाळणी करून ते सत्य लपवता येत नाही. असं आहे की VSIचे मेंबर कोण आहेत? स्वतः सहकार मंत्री त्याचे मेंबर आहेत, स्वतः शुगर डायरेक्टर त्याचे मेंबर आहेत, केंद्रातले 2 प्रतिनिधी आहेत त्या बॉडीवरती. म्हणजे सरकारी यंत्रणा पूर्ण त्याच्यात आहे आणि ती एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. साखरेच्या संबंधात महाराष्ट्राने केलेली प्रगती ह्याच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा फार मोठा वाटा आहे, फार मोठा वाटा आहे. आता ती इन्स्टिट्यूट कोणीतरी क्ष व्यक्ती चालवतो आणि त्या क्ष व्यक्तीला थोडंसं म्हणजे त्यांच्या नावाभोवती काहीतरी फिरवायचं म्हणून जरी धंदे करणार असेल तर करा ना, त्याच्यात काय मोठे आहे. पण स्वतः सरकारचे 5-5 प्रतिनिधी त्याच्यात आहेत आणि आज नाही आहेत, वर्षानुवर्ष आहेत. आणि त्या इन्स्टिट्यूटनी केलेली प्रगती बघा, त्यांनी केलेलं शोधकार्य बघा, त्याला इंटरनॅशनल रिकग्निशन आहे. त्या संस्थेला आंतरराष्ट्रीय ओळख आहे, मान्यता आहे. म्हणजे महाराष्ट्राची लाच वेशीवर टांगण्याचं काम आहे असले काहीतरी धंदे करतात. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या रिसर्चला जी काही ओळख मिळाली आहे त्याच्यानी महाराष्ट्राचं नाव झालंय. ते नाव पुसण्याचं काम करण्याची खबरदारी हे घेत आहेत. असलं काहीतरी नको ते करून. काय काय नाही कळलं नाही. नाही SIT तर नेमायलाच पाहिजे, पण माझं तिच्या आईवडिलांना निवेदन असेल की तुम्ही कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशनची मागणी करा. कारण का सरकार ज्या पद्धतीने या प्रकरणात वागलंय हे प्रकरण परत दाबण्याचा प्रयत्न होईल. जसं सूर्यवंशीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालं, जसं गणेश शिंदेचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, संतोष शिंदेचे कुटुंबीय मजबूतीने उभे राहिले म्हणून संतोष देशमुख म्हणून ते प्रकरण दाबता आलं नाही. अन्यथा हे सगळ्या हे इन्स्टिट्यूशनल किलिंग आहेत, या इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहेत आणि त्यामुळे सरकारी हस्तक्षेप झाल्या कारणाने ह्या हत्या झालेल्या आहेत.
या हत्या दडपण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी ह्याच्यावरती कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन असावं. SIT तर असावीच. धनंजय मुंडेंनी जी मागणी केली आहे त्याला आमचं समर्थन आहे, पण त्याचबरोबर त्याच्यावर कोर्ट मॉनिटर्ड असावे. शेवटी इन्व्हेस्टिगेशन SIT असेल तरी मंत्रालयातनंच कारभार हाकणार आहेत ना, त्यामुळे सत्य सामोरे येईल याची काही शाश्वती देता येत नाही. नाही नाही, ते ठीक आहे. असं घाबरवण्याचं काम सगळं करतात. 50 कोटीची नोटीस, 100 कोटीची नोटीस. आगवणेंनी तर TV वर येऊन स्पष्ट मुलाखत दिली ना, असं काय मागणं बोलून काय मुलाखत दिलेली नाही. आणि कोणी या प्रकरणात बोलताना कोणी मागे वळून म्हणजे उगाच अंधारात बाण सोडलेला नाही आहे. सगळ्यांनी पुरावे सगळेच समोर आलेले आहेत. त्या आगवण्यांच्या घरामध्ये 24 केसेस घालण्यात आल्या, मोकोकोची केस टाकण्यात आली. म्हणजे इतक्या निष्ठुरपणाने राजकीय शक्तीचा वापर करणं, सरकारी यंत्रणेचा वापर करणं या सरकारलाही शोभत नाही. आम्ही काही त्यांच्याजवळ नाही. या विधानाचा अर्थ काय निघतो हा ते ज्यांना कुबड्या समजतात आणि महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातील लोक ज्ञानी आहेत, त्या ज्ञानी लोकांना कळलं ते कुबड्या कोणाला म्हणाले, त्यांनी याचा विचार करावा. आम्हाला काय करायचं. आता असं आहे की या सरकारमध्ये काय चालू आहे महाराष्ट्राला काय आता लपून राहिलेलं नाही. आणि कालच्या त्यांच्या विधानावरनं तर अगदी स्पष्ट झाले. त्याच्यामुळे गणगेकर जे बोलत आहेत त्याच्यात कुठे ते काही खोटं बोलतात अशातला काय भाग नाही. सरकारचा भाग असलेल्या पक्षाचा एक नेता उठतो आणि अख्ख्या सरकारला अडचणीत आणतो आणि त्याच्या मागे कोणीच नाही असं म्हणायचं, असं मी तरी मानत नाही. मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे. जैन बोर्डिंगचं जसं प्रकरण आहे तसं ठाण्यामध्ये एक रतनशी प्रेमजी ट्रस्टचं प्रकरण आहे आणि त्याच्यातही या सरकारमधले काही मंत्री इन्व्हॉल्व आहेत. जवळजवळ 1500 कोटी रुपयाची जमीन 100 कोटीमध्ये आणि त्यातले फक्त 2 कोटी रुपये देऊन लाटण्याचा प्रकार झाला. बापामध्ये आणि मुलामध्ये वाद झाला. मुलाने हायकोर्टात स्टे घेतला आणि ते प्रकरण हायकोर्टाने थांबवलं. त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं. कालपर्यंत ठाणे महानगरपालिका या प्रकरणात दखल घेत नव्हती. अचानक ठाणे महानगरपालिका आता सर्वोच्च न्यायालयात पोचली. जी ठाणे महानगरपालिका उच्च न्यायालयात गेलीच नव्हती ती वरती पोचते. म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी हे सरकार कुठल्या अंगाने बाहेर पडतं याचं उदाहरण आहे. ठाणे महानगरपालिकेचं कोर्टात केस चालू होती सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात. ते उच्च न्यायालयात का गेली नव्हती ठाणे महानगरपालिका? हे जैन बोर्डिंग सारखंच प्रकरण आहे. फक्त जैन बोर्डिंगमध्ये खूप मोठी बोंबाबोंब झाली आणि संपूर्ण सरकार अडचणीत येते म्हटल्यावर मुख्यमंत्र्यावर त्याच्यावर स्थगिती देऊन चॅरिटी कमिशनरीने ते कॅन्सल केलं आणि आपलं तोंड पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचं प्रकरण उघड आहे, उघड. आतापर्यंत फक्त 2 कोटी रुपये दिले ट्रस्टला. हजारो कोटी रुपयाची जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या ट्रस्टच्या ट्रस्टीजवरती 5 FIR पडलेत. 5 FIR. आजपर्यंत पोलिसांनी एकाही FIR वर कारवाई केलेली नाही. या ट्रस्टच्या जमिनी अशाच खायच्या या सरकारचा नवीन प्लॅन दिसतोय. ऐसा है कि अब ये सरकार और इलेक्शन कमीशन की जो सांठगांठ है वो शक्य दायरे में है ही. पूरे देश में SIR कर रहे हो. इधर एक कॉन्स्टिट्यूंसी में 70-70 हजार वोटों का लफड़ा दिखाई दे रहा है विथ प्रूफ.
तो इलेक्शन कमीशन सोया है क्या? आप केरल में भी अब लोकल सेल्फ गवर्नमेंट के इलेक्शन है, स्थानीय स्वराज संस्था के इलेक्शन है, उधर आप एसआईआर करवाते हो, और महाराष्ट्र में तमाम विरोधी पार्टियां आपके सामने प्रूफ्स दे रहे हैं कि भाई घोटाला हुआ है, तो भी अनदेखे कर रहे हो, आंख बंद करके बैठे हो। ये सवाल से भी किया जाता है आप लोग चाहते हैं कि एसआईआर हो, चाहता है महाराष्ट्र का एसआईआर हो, तो सवाल उठता है कि बिहार में अपोज हो रहा है, यहाँ तक करवाने की बात हो रही है। देखो, महाराष्ट्र में एसआईआर का मतलब ये है, हम यही चाहते हैं आप जो चाहिए वो करिए, लेकिन जो घोटाले हुए हैं तुम्हारे चुनाव की यादी में, सिर्फ अनटिल एंड अनलेस योर ऑल ऑर्गन्स आर फिट, सब तुम्हारी शरीर के अंग, हार्ट है, किडनी है, लीवर है, फिट नहीं है तो आप अनफिट है। अभी चुनाव में मतदार यादी ही मेन है, अगर वो ही बराबर नहीं है तो आप चुनाव कहां से बराबर करवाएंगे? एक एक कॉन्स्टिट्यूंसी में 40-40 हजार वोटों का लफड़ा दिखा सामने आ रहा है। पुणे में एक कॉन्स्टिट्यूंसी है, हम दावे के साथ और प्रूफ के साथ आने वाले हैं बार, 73,000 वोटों का लफड़ा सामने आया है। मैं तो कहूंगा लोगों से कि तुम्हारा गणतंत्र भी खतरे में आ रहा है, चुनाव करिए क्यों? आपको मालूम है यहां से 50,000, वहां से 20,000 वोट ला के वोटिंग करना है और बाद में इनको घर भेज देना, ये मिलेंगे ही नहीं बाद में। चुनाव जीत लिया, आ गए सरकार में। एक तारीख को आप लोग सड़क पे उतरेंगे, तमाम विपक्षी पार्टीज होंगी, आप तमाम बड़े झगड़े होंगे। मैं जानना चाहता हूँ कि इम्पैक्ट को इम्प्लीमेंट होते हुए कि देख रहे हैं, सिर्फ एक विरोध के शब्द में इसको देखा जाए, आपको लगता है ये वाकई में इम्पैक्ट? देखो, ऐसा है, सत्ताधारियों को ये लगता है कि पब्लिक अब आंख बंद कर चुकी है, अब हम सत्ता में हैं, कुछ नहीं होगा। ऐसा नहीं होता है। गणतंत्र में जनता की ताकत बहुत बड़ी होती है, और जिस दिन जनता ने तीसरी आंख खोल दी उस दिन अच्छे को भागना पड़ता है। नहीं, असं आहे की हा उद्रेक आहे, हा राग आहे। लोकशाही मधला जो सर्वात मोठा अधिकार आहे मतदान, त्या मतदानाचं माध्यम आहे मतदार याद्या। तर ज्या मतदार याद्याच व्यवस्थित नसतील तर मतदानालाच अर्थ नाही, आणि मतदानाला अर्थ नसेल तर त्याच्यातनं येणारा निकाल त्याला अर्थ नाही। आता जर आणि तरवरती उत्तर देता येत नाही ना प्रेसमध्ये, बघूया आता पहिला मोर्चा तर निघू द्या आमचा। सांगितलं 22 की सुप्रीम कोर्टाच्या लक्षात नाही आणून दिलं का डिलिमिटेशनची डेट? आवाज आहे तुम्हाला याच्यातलं काही डिटेल्स माहिती असेल तर ही प्रेस नोट आहे, शेअर करा। तुमच्या डिटेलमध्ये कोर्टाची बेअदबी झाली, कोर्टाचाच निर्णय होता की त्या डिलिमिटेशनमध्ये इलेक्शन द्या, आता नवीन केली म्हणजे सुप्रीम कोर्टाची बेअदबी ऑलरेडी झाली, असा तो एक मुद्दा होता त्या तुम्ही काल लिहिलेला नोटमध्ये, तो पण जरा हायलाईट करायला पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्याच निर्णयाचं ह्याच्यामध्ये एक लक्षात आणून देण्यासारखं आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास न करता डिलिमिटेशन करण्यात आलेलं आहे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचीच पायमल्ली करण्यात आली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीच पायमल्ली करण्यात आली। आता सुरू केलं आहे आम्ही, आता आम्ही रिप्रेझेंटेशन तर स्टेट इलेक्शन कमिशनला पक्षाच्या वतीने, आता 1 तारखेच्या मोर्चामध्ये हे सगळ्या पक्षांच्या हातात देऊ आम्ही, आणि ह्याच्या विरुद्ध ही लढाई सुरू करू।